रामकृष्ण हरी नित्य अभंगगाथा चिंतनाच्या या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। जगद्गुरु तुकोबारायांना श्री संत नामदेव महाराजांनी जी 100 कोटी अभंग रचनेची शपथ घेतलेली होती, स्वतः बनवून उरलेली जे काही असतील त्या सगळे बनवण्याची प्रेरणा जगद्गुरु तुकोबारायांना दिली। जगद्गुरु तुकोबारायांनी याबद्दलचं मत आपलं काय व्यक्त केलेलं आहे हेच आपल्याला आज या अभंगामधून पाहायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच अभंगातून त्यांनी सांगितलेलं आहे की मला श्री संत नामदेव महाराजांनी प्रत्यक्ष विठोबारायांच्या सोबत येऊन अभंग रचनेची प्रेरणा दिली। काय जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचं आहे तेच आपण या अभंगातून आज समजून घेणार आहोत। पण तत्पूर्वी आपण अजूनही या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण ते करून घ्यावं एवढी एक विनंती करतो आणि त्यासोबत बेल या चिन्हावर सुद्धा क्लिक करून ठेवावं, जेणेकरून की मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। श्री संत नामदेव महाराजांनी एक विचार केलेला त्यांच्या अभंगातून दिसतो। तो विचार असा आहे जो या आजच्या अनुषंगाने आपल्याला घ्यायचा आहे की श्री वाल्मिकींनी रामायणाची रचना केली आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं। मी मात्र असं काहीच केल्याचं मला जाणवत नाही आणि त्यामुळं माझं आयुष्य वाया जातं काय, अशी जेव्हा श्री नामदेव महाराजांची भावना झाली तेव्हा त्यांनी तात्काळ विठोबारायांच्या मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाच्या समोर एक विनंती केली की म्हणे, हे विठ्ठला, मला तुझे 100 कोटी अभंगांची रचना करायची आहे आणि ते तू माझ्याकडून करून घ्यावंस अशी ही माझी विनंती आहे। नामदेव महाराजांनी ही घेतलेली शपथ अभंगाच्या माध्यमातून जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांनी वाचली तेव्हा मात्र जगद्गुरु तुकोबारायांना हा ध्यास लागला की मला श्री नामदेव महाराजांनी सुरू केलेल्या कामाचा शेवट करायचाच आहे। हे पहा, हा अभंग मला स्वप्नात नामदेव महाराजांनी येऊन कवित्व करण्याची स्फूर्ती दिली, प्रेरणा दिली हे तर सांगणारा आहेच, पण या अनुषंगाने आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात येते की जगद्गुरु तुकोबारायांचं आणि श्री नामदेव महाराजांचं नातं हे भावनिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या कसं एकाच प्रकारचं आणि एकाच पद्धतीचं होतं। काय जगद्गुरु तुकोबारायांना सांगायचंय, स्वप्नात आले हे खरं आहे, पण कोण कोणाच्या कधी स्वप्नात येत असतं हे पहा, ज्याचं आपण सतत ध्यान करतो तीच गोष्ट आपल्या मनात कायम असते आणि मनी वसे ते स्वप्नी दिसे या न्यायानं जगद्गुरु तुकोबारायांच्या मनात श्री संत नामदेव महाराज आणि त्यांचे विचार कायम आणि सतत असल्या कारणाने एके दिवशी स्वप्नात मला नामदेव महाराजांनी येऊन दर्शन दिल्याचं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं। पहा, तर पहिल्या चरणामध्ये ते असं म्हणतात की नामदेवे केले स्वप्न माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या। माझ्या स्वप्नात येऊन मला नामदेव महाराजांनी जाग केलं आणि विशेष म्हणजे पाहतो तर काय, नामदेव महाराज एकटे आलेले नाही तर त्यांनी प्रत्यक्ष साक्षात श्री विठ्ठलाला सोबत आणलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी झोपेत आहे, जगद्गुरु तुकोबारा झोपेत। आता हा स्वप्नातला दृष्टांत आहे, हे स्वप्नात त्यांना जे अनुभवाला आलं ते या ठिकाणी ते व्यक्त करतायत आणि एक काम सांगितल्याचं त्यांनी सांगितलं, जे की दुसऱ्या चरणात ते म्हणतात, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलो नको। म्हणले तुकोबा, असं नामदेव महाराजांनी सांगितलं की म्हणले तुकोबा, आता उगाच काहीतरी बोलत बसू नकोस, उगाच काहीतरी बोलत राहू नकोस, तुला मी सांगतोय की तू आता कवित्व कर, म्हणजे तू आता अभंगाची रचना करायला सुरुवात कर। अशा पद्धतीने श्री नामदेव महाराजांनी मला अभंग रचण्याची प्रेरणा दिल्याचं जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी सांगितलं। तिसऱ्या चरणात ते म्हणतात, माप टाकी सळ धरिली विठ्ठले, थापटोनी केले सावधान। आता विठ्ठलांनी मला थोपटलं आणि मला सावधान केलं, म्हणले हे बघ, मी तुला काही संख्या देतो किंवा मी तुला काही हिशोब तुझा या ठिकाणी सांगतो, त्या पद्धतीने तुला वागायचं आहे। हे आणखीनच एक आशादायी आणि विश्वासू अशा प्रकारचं एक काम जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं आणि आता शेवटी त्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका। नामदेव महाराजांनी सांगितलं
की मी 100 कोटी अभंग रचनेची शपथ घेतलेली आहे. माझ्याच्यानं जेवढे झाले तेवढे, आता उरलेले हे सगळे तुला करायचेत, म्हणजेच श्री जगद्गुरु तुकोबारायांना करायचेत. खरं तर नामदेव महाराजांनी काय सांगितलं होतं अभंगामध्ये, तर शतकोटी तुझे करीन अभंग, म्हणे पांडुरंग ऐक नाम्या. पांडुरंगाला समोर उभा करून नामदेव महाराजांनी सांगितलं की मी आता 100 कोटी तुझे अभंग करणार आहेत. हेच सगळं जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या अंगावर घेतलं आणि मग ही अशा पद्धतीची मला प्रेरणा मिळाल्याचं जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी सांगितलं. असं सुंदरसं नातं जगद्गुरु तुकोबाराय आणि श्री संत नामदेव महाराजांचं, तेही विठ्ठलाला प्रत्यक्ष साक्षी ठेवून असल्याचं आपल्याला या ठिकाणी समजलं. प्रेरणा कशी असते, मूळ उद्देश आपण आपल्या मागे कशा पद्धतीनं स्वीकारायची असतात, ते कोण कशा पद्धतीनं आपल्याला देत आहे, हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोणी सांगितलं, काय सांगितलं आणि कोणाला सांगितलं, यावर कामाचा दर्जा हा अवलंबून असतो. आणि निश्चित हे काम अति मोठं आहे, अति विराट आहे. हेच जगद्गुरु तुकोबारायांनी प्रत्यक्ष नामदेवरायांच्या समोर आणि श्री विठ्ठलाला साक्षी ठेवून आपल्या अंगी स्वीकारलेलं आहे. आणि तेच अभंग आपण या चिंतनाच्या माध्यमातून समजून घेत आहोत. आपण हे सगळं या ठिकाणी व्यवस्थितपणे ऐकून आणि समजून घेतलं, त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि त्यासोबत जर अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करावं अशी एक विनंती करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.